नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी. घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक जाम पासून सुटका होण्यासाठी सरनाईक यांनी दिले अंतिम टाइम टेबल. लाडकी बहीणची अमेरिकेत कॉपी, प्रत्येकाला $2000 देण्याचा काय आहे प्लॅन? शिंदे सेनेनं फक्त 6 तासात व्याजासह भाजपचा हिशोब केला चुकता, दिला मोठा धक्का. दिल्ली स्फोटानंतर अमित शहा माध्यमांसमोर देशवासियांना संबोधित करत म्हणाले, I-20 कारमध्ये स्फोट, कुठल्याही परिस्थितीत मनसे सोबत जायचं नाही, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितलं. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. नागरिकांची धावपळ उडाली. स्फोटांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एका कार मध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंग मध्ये असलेल्या 7 ते 8 गाड्यांनी पेट घेतला. कार जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारचा फक्त सागाणा उडाला आहे. तर या कारजवळ असलेल्या आणखी 3 कार स्फोटांमध्ये जळून खाक झाले आहेत. तसेच इतरही 7 ते 8 कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. या स्फोटात 8 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर आता अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ह्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ठाण्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. घोडबंदर रस्ता जानेवारी 2026 पर्यंत पूर्णपणे वाहतूक कोंडीमुळे होईल अशी महत्त्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव, MMRDA चे सहमहानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, MMRDA चे मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा या प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे जस्टिस फॉर घोडबंदर रोड या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते. गायमुख घाट पुनर्पुष्टीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महत्वाचे वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे वेळेत पूर्ण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर राज्यात महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यापूर्वी लाडकी बहीण ही घोषणा केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आता या योजनेची एक प्रकारे कॉपी करत जबरदस्त योजना जाहीर केली आहे. अमेरिका फर्स्ट असा नेहमीच जयघोष करणाऱ्या ट्रम्प यांनी या योजनेतून चक्क अमेरिकेतील नागरिकांना मोठी रक्कम मिळवणार असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी असं म्हटले आहे की त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे जमा झालेल्या पैशातून अमेरिकेच्या नागरिकांना प्रत्येकी $2000 डिव्हिडंड यांनी लाभांश म्हणून दिले जातील. हा पैसा थेट नागरिकांपर्यंत कसा पोहोचणार याबाबत आता ट्रम्प प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. उच्च उत्पन्न असलेले लोकांना वगळता बाकी सर्वांना हा फायदा मिळेल असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की हा पैसा थेट चेक स्वरूपानं न देता कर कमी करून किंवा इतर सरकारी फायद्यांच्या स्वरूपात दिला जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाचे 5 पदाधिकारी आणि 2 माजी नगरसेवक भाजपमध्ये घेतले आहे. तर त्याच्या 6 तासाच्या आतच शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला आहे. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपचे कुरघोडीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती असल्याचं सांगत दोन्ही पक्षांनी मात्र एकमेकांनाच धक्के देण्यास सुरुवात केली आहे. मनसेनेही या दोन्ही पक्षाच्या कुरघोडीवर जोरदार टीका केली आहे.
यामुळे कल्याण डोंबिवलीचे राजकीय वातावरण मात्र तापले आहे। डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र सर्वांचे लक्ष लागले होते की या पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे लोक येतील का, आणि तसेच झाले। शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवलीतील 5 पदाधिकारी, कल्याणचा 1 पदाधिकारी आणि 1 माजी नगरसेवक यांनी देखील प्रवेश दिला आहे। अंबरनाथ मधील शिवसेना शिंदे गटाचा 1 नगरसेवकाला भाजपमध्ये आधीच घेतले आहे। देशाची राजधानी दिल्ली भीषण स्फोटाने हादरल्याने मुंबईसह प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमातून देशाला संबोधित केले आहे। संबंधित स्फोटाच्या घटनेची माहिती देत Hyundai i20 कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती दिली आहे। गृहमंत्री अमित शाह म्हणाले की लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट संध्याकाळी 7 वाजताच्या सुमार घडला आहे। लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एक Hyundai i20 कारमध्ये हा स्फोट झाला आहे। तर या स्फोटामध्ये काही पादचारी प्रवासी जखमी झाले असून काही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आले आहेत। प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची समजते। स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटातच दिल्ली स्पेशल पोलीस पथक, दिल्ली क्राइम ब्रांच घटनास्थळी दाखल झाली आहे। NSG आणि NIA च्या टीमनेही फॉरेन्सिक टीमसह FSL स्फोटाचा तपास सुरू केला आहे। तसेच परिसरातील सर्व CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे। तसेच मी दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे। दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत। या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही विचार करत सर्वच बाजूंनी विचार करत तपास सुरू आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती। त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही, अशी काँग्रेसची वरिष्ठ नेत्याची भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे। नाशिकच्या काँग्रेस शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। यावेळी संगमनेर शहरातील कार्यालयात संबंधित पदाधिकाऱ्यांसमवेत बंद दाराआड चर्चा झाली। या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर केले आहेत। मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात। नाशिक येथे आज झालेल्या बैठकीत CPIच्या प्रतिनिधींनी त्यांना बोलावलं होतं। तिथे कोण कोण येणार हे यांना देखील माहिती नव्हतं। मात्र आमचं धोरण निश्चित आहे, कोणत्याही परिस्थितीत मनसेबरोबर जायचं नाही। त्यामुळे बैठकीला कुठे एकत्र बसले तर गैरसमज करण्याचं कारण नाही, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमधील बैठकीवरून होत असलेल्या राजकीय भूमिकेवर स्पष्ट शब्दात सांगितले। तसेच मीडियाने वेगळा अर्थ घेऊ नये। हर्षवर्धन सपकाळ आमचे प्रांतिक अध्यक्ष आहेत। आम्ही एकत्र काम करत आलो आणि यापुढेही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले। तर ह्या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।